आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। महाकुंभसाठीचा 10,000 कोटींचा निधी कुठे गेला? सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कुणावर दाखल करायचा? कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीवरून संजय राऊतांचा सवाल। मेळ्यामध्ये 10,000 कोटीच्या वर कुठे खर्च झाले? पैसे नक्की कुठे गेले? जर योग्य ठिकाणी पैसे खर्च झाले असतील तर आज हा एवढा मोठा अपघात का झाला, लोक का मेले? हा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कोणावर दाखल केला पाहिजे? ज्ञानराधा फसवणूक प्रकरणामध्ये सुरेश कुटेसह 4 जणांना 1 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी। 29 कोटींच्या फसवणूक प्रकरणामध्ये अंबड पोलीस ठाण्यात 2 गुन्हे दाखल। बुलढाण्यामधील केसगळतीच्या साथीवर बुरशी प्रतिबंधक औषधांची मात्रा उपयुक्त। नागरिकांच्या डोक्यावर पुन्हा एकदा नवीन केस आल्याचा नागपुरातील क्षेत्रीय आयुर्वेद अनुसंधान संस्थेचा दावा। लातूरच्या उदगीरमध्ये कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण। कोंबड्या आणि अंडी योग्य पद्धतीने नष्ट। नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन। JSLV रॉकेटच्या साहाय्यानं दळणवळणाच्या उपग्रह NVS-02 चं उड्डाण। भारतीय उपखंडातील नागरिकांना अचूक स्थान, वेग, वेळ या उपग्रहामुळे मिळणार। प्रयागराजच्या कुंभमेळ्यामध्ये चेंगराचेंगरी। आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती। पंतप्रधान मोदींचा मुख्यमंत्री योगींसोबत संवाद। तात्काळ मदत करण्याचे मोदींचे निर्देश। प्रयागराजमध्ये भाविकांची मोठी गर्दी, मात्र सध्या परिस्थिती नियंत्रणात। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची माहिती। तर अफवांवर विश्वास ठेवू नका, योगी आदित्यनाथ यांचं भाविकांना आवाहन। उल्हासनगरमध्ये 6 दिवसांच्या चिमुकल्या बाळाला 90,000मध्ये विकण्याचा प्रयत्न। बाळाच्या पालकांसह 6 जणांना अटक। 25 जानेवारीला उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयाबाहेर पोलिसांची कारवाई। बुलढाण्यामध्ये आईच्या पोटात बाळ आणि पोटातील बाळाच्या पोटात देखील बाळ असल्याचं सोनोग्राफीतून समोर। फिट्स इन फिटू ही स्थिती 5 लाख गर्भवती महिलांमध्ये एखादी केस आढळत असल्याचं डॉक्टरांचं मत।